श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असं श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात. तर चला मग बघूया. नाम म्हणजे भगवंताचे नाव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात आहे असे म्हणायचे कारण आहे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुण रूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहिले म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच असतो. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याचप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्ती सुद्धा सूक्ष्म आहे. म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल. वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल. चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल. सगळ्यांचा भावार्थ एकच आहे. अन्नाला स्वतःची चव असते. त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वतःची अशी चव नाही. त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी बारीतूनच जावे लागते. दर्शन हे बारीतूनच घ्यावे लागते. त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नाम साधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे. हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे असे आपले स्वामी सांगतात. जसे आपले पण आपल्याला नावात आहे तसेच देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते. परंतु देहबुद्धी जसजशी कमी होऊ जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव आपल्याला येतो. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे. नाम सद्गुरूकडून घेणे श्रेयस्कर का असते? नाम सद्गुरूकडून घेणे जरुरी आहे की ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालेल? हा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर पाहूया आपण त्याचं उत्तर. वास्तविक भगवंताचे नाम स्वतः सिद्ध आहे आणि परिपूर्ण देखील आहे. त्याला दुसऱ्या कुठूनही पूर्णता प्राप्त करून घ्यायची गरज नसते. म्हणून सद्गुरूकडून घेतलेले नाम आणि आपण स्वतःच्या पसंतीने घेतलेले नाम यात फरक करता येत नाही. तरी सुद्धा सद्गुरूकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्ट्य आहेच. ते असे की तो त्या नामाच्या पाठीशी सत्ता रूपाने असतो आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्यांची आपल्याला फार मदत होते. त्यामुळे आपल्या हातून होत असलेले नामस्मरण त्यांच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहत नाही. सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. म्हणून सद्गुरूकडून नाम घेणे जरुरी आहे. सद्गुरू भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक असते. कारण ते नामस्मरणच आपल्या सद्गुरूंची भेट करवून देतील. तसे पाहता अधिक संतांची भेट होणे कठीण असते आणि समाज भेट झाली तरी त्यांच्यावर विश्वास बसणे त्याहूनही कठीण असते. म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे.
खडीसाखर ठेवली म्हणजे मुंग्यांना आमंत्रण करावे लागत नाही, ते आपोआप तिचा शोध काढीत येतात. तसे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील. खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा. संतांना काय आवडते तर भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नसते. म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा. सद्गुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपा वर्षाव करतील. आता अशा रीतीने सद्गुरूंनी नाम दिल्यावर एखाद्याला असे वाटेल की मी राम राम असे म्हणत होतोच आणि आता सद्गुरूंनी तेच सांगितले, मग यात काय मोठे झाले. पण यातच विशेष आहे, कारण यात मी करता हा अभिमान टाकावा लागतो. सद्गुरूंकडून नाम घेतले म्हणजे आपल्याला कर्तेपणाच्या अभिमानाला वाव राहत नाही. मिठाचा एकच खडा खीर नासवायला पुरेसा असतो, त्याप्रमाणे अभिमान हा सर्व साधन नासवायला कारणीभूत होतो. म्हणून अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्वाची ठरते. भगवंताचे नाम हे औषध समजावे, भगवंताची प्राप्ती ही त्याचे फळ समजावे. जरूर तेवढेच करणे म्हणजे सांगितलेले तेवढेच करणे, जास्त न करणे हे त्याचे अनुपान समजावे. औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे, तसेच नामाचे आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोवर काळजी घ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भेटू लवकरच.